पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला, वहिनी उघडताना दा, नमस्कार. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर पॉवर्ड बाय फॉर्च्यून ऑइल्स अँड फूड्समध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. होम मिनिस्टरचा प्रत्येक भाग काही ना काहीतरी देत असतो. होम मिनिस्टर 11 वर्ष म्हणजे 10 वर्ष पूर्ण होऊन आता 11व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. सातत्याने घराघरातल्या स्त्रीचा सन्मान आणि त्याचबरोबर घरातल्या प्रत्येकाला आनंद देण्यासाठी ही पालखी घेऊन आपण निघालेले आहोत. नेहमी काहीतरी वेगळं अनुभवायला मिळतं. आजचा भाग सुद्धा असाच. सर्वत्र डॉक्टर प्रकाश बाबा आमटे हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. त्या चित्रपटाबद्दल प्रत्येकाला उत्सुकता तर आहेच. व्यक्तिरेखा साकारणार आहेत नाना पाटेकर आणि सोनाली कुलकर्णी. पण खरे नायक आणि नायिका ज्यांना आज आपण भेटणार आहोत, खरं तर मी हा होम मिनिस्टरच्या प्रवासातला माझ्यासाठीचा सुद्धा हा भाग्याचा क्षण समजतो. स्वागत करूया. आज ओळख जरा क्रम बदलणार आहे, कारण होम मिनिस्टर म्हटल्यानंतर घराघरातल्या माऊलीचा सन्मान. आजच्या भागात सहभागी होत आहेत. आपण स्वागत करणार आहोत मंदाकिनी प्रकाश आमटे आणि डॉक्टर प्रकाश बाबा आमटे. नमस्कार. नमस्कार. नमस्कार करतो. आमच्यासाठी तर खूप आनंदाचा क्षण, कारण तुमच्याबद्दल वाचत ऐकत आम्ही लहानाचे मोठे झालो. अशा वेळेला आज तुम्ही इथे आलात, या कार्यक्रमात सहभागी होणार आहात. या गप्पांना सुरुवात करत असताना मला आधी तुमच्या बालपणाविषयी जाणून घ्यायचं आहे. तुमचं बालपण कुठे गेलं? माझा जन्म नागपूरचा आणि माझं शिक्षण होईपर्यंत पूर्ण आयुष्य माझं नागपुरातच गेलं आहे. मेडिकल कॉलेजला नागपूरला शिक्षण झालं. नाही, पण घरी कोण कोण? घरी माझ्या आई वडील आणि एक भाऊ आणि 2 बहिणी होत्या. माझा नंबर 3. पण मग आई बाबा काय करायचे? माझे आई वडील दोघंही शिक्षक होते शाळेमध्ये. आई DED कॉलेजला शिकवायचे आणि वडील हायस्कूलला शिकवत होते. आणि मग आता बहिणी आणि भाऊ? बहिणींचे लग्न झाले, ते आपापल्या घरी आहेत. आणि भावाचा थोडा प्रॉब्लेम आहे, म्हणजे सायकोलॉजिकल तो डिस्टर्ब आहे, त्यामुळे तो काही करत नाही लहानपणा. आपलं बालपण कुठलं? सगळ्यांना माहीतच आहे. बाबांनी सगळं सोडलं, जमीनदारी आणि आनंदवनात मी आणि विकास म्हणजे आम्ही दोघंही छोटे असताना 1951 सालापासून आनंदवनात बालपण गेलं. सगळं बालपण आनंद. सगळं आनंद. तुमच्या बाबतीत शिक्षण शाळेचं किंवा सगळं शिक्षण नागपूरमध्ये? नागपूर. आणि तुम्ही आनंदवनातच की आनंदवनातून बाहेर पडले? नाही, आनंदवनात शाळा नव्हती म्हणून आनंदवनाच्या जवळ बरोरा नावाचं गाव होतं, तालुका प्लेस. तिथे नगरपालिकेची एक शाळा. किती अंतर? तरी 3 किलोमीटर होतं. रोज जाणं येणं कसं शाळेला? एक तर बैलगाडीने जात होतो आम्ही. एक कुष्ठरोगी आमचा वाहक होता. बैलगाडीने सकाळी पोचवून द्यायचं आम्हाला 10 वाजता आणि संध्याकाळी 5ला घ्यायला यायचं. मी आणि विकास दोघे. मग तुमच्यात लहान मोठं? विकास 14 महिन्याने मोठा आहे, पण अंतर फार नसल्यामुळे आम्ही दोघंही पहिल्या वर्गापासून एकाच वर्गात आहे. म्हणजे असं एकाच वर्गात होतो. मग परीक्षेत सुद्धा मागे पुढे? त्यावेळेला परीक्षा जसं मागे पुढेच होतं. ते थोडं सोयीचं पण झालं. बाबांना एका पुस्तकावर शिक्षण करता आलं, त्यामुळे त्यांनी सगळं सोडलं होतं. सगळं कोरगावकर ट्रस्ट नावाचं कोल्हापूरचं एक धर्मादाय ट्रस्ट होतं. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत ज्यांनी भाग घेतला अशा लोकांना 150 रुपये मनी ऑर्डरने ते मानधन पाठवायचे, कारण यांनी आपले सगळं जीवन स्वातंत्र्यासाठी दिलं. म्हणजे नावं घ्यायचे SM जोशी, नागो गोरे होते, अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे, शंकरराव देव, हरिभाऊ जोशी, मोठे मोठे त्या काळातले. आता सगळे काळात पडद्याआड गेले ते, त्यात बाबा पण होते. त्यामुळे
बाबांचा तो थोडंफार जे काही खाजगी खर्च होता तो त्या तुटपुंज्या मनी ऑर्डरमुळे 150 रुपयाची मनी ऑर्डर आणि तेवढ्यात सगळं भागवायचं कसं असेल ना. हो त्या काळात. आणि म्हणजे आज घरातल्या मुलांना एखादी गोष्ट पाहिजे असेल म्हणजे शहरात तर पटकन मिळते. हो खूप हट्ट करतात. तसा हट्ट वगैरे करायची वेळ काय झालं की थोडंसं आम्हाला ॲडव्हान्टेज होता की आम्ही असं आयसोलेशनमध्ये होतो. बाबांनी कुष्ठरोग्याचं काम सुरू केलं त्यामुळे फारसं कोणी येत नव्हतं. त्यांना वळीत टाकल्यासारखं होतं. हो हो. बाहेरच्या जगात काय चाललं आम्हाला माहिती नव्हतं. त्यामुळे असं काही कॉम्पिटिशन करायचं काही कारण नव्हतं. सुखात होतं. पण त्या दोघांना पर्टिक्युलरली आईला वाईट वाटायचं कारण दोघंही नागपूरचे. आई तर म्हणजे घुलेशास्त्री महामहोपाध्याय घराण्यातले असे उच्च घराण्यातली ती अतिशय सोहळ्या ओळ्यातून आलेली आणि बाबा जमीनदारच होते. त्यांना थोडंसं जाणवायचं की आपल्या मुलांना आपण आपल्या मैत्रिणींचे जे मुलं तशा पद्धतीने शाळेत जातात ज्या कुठल्या शाळेत जातात डेहराडूनच्या शाळेत पण जाऊ शकले असते. पण त्यांनी जाणीवपूर्वक असा निर्णय घेतला की आपण इतर मुलं जशी जातात कष्टकऱ्यांचे त्या शाळेत आम्हा दोघांना जावं. आम्ही गेलो. तुमचं सगळं बालपण मग नागपुरात गेलं. पण तुमच्या घरची परिस्थिती कशी होती? म्हणजे इकडे कसं या बाजूला 150 रुपये बरोबर तेवढ्यात सगळं होतं. पण तुमच्याकडे? आमच्याकडे सर्वसाधारण मिडल क्लास फॅमिलीमध्ये जशी परिस्थिती तशीच होती. पण आई वडील दोघे शिक्षक असल्यामुळे त्यांना शिक्षणाबद्दल फार आस्था होती आणि आईला पुढे खूप शिकायचं होतं पण तिला शिकू दिलं नाही त्या काळामध्ये. त्यामुळे मुलींना शिकवायचं हे तिने अगदी पक्क ठरवलं होतं आणि त्यामुळे दोघी बहिणी आम्ही डॉक्टर झालो खरं सगळ्यात तिच्या ह्याच्यामुळे प्रयत्नामुळे. आईची जिद्द की तुम्ही शिकलं पाहिजे. तुम्ही सगळ्यात लहान का? मी तिसऱ्या नंबरची. हो 3रा नंबर. पण मग घरात आणि भाऊ सगळ्यात लहान खरं सांगायचं. भाऊ सगळ्यात लहान. पण मग तुमचा स्वभाव लहानपणी होता तसाच आताही राहिला. एक मिनिट फार गोड हसलात तुम्ही. नाही गोड हसणं होतं काय त्याच्या मागे काहीतरी आहे सांगा ना. स्वभावाला मुरड घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कारण काय की तिचं जे आधीचं आयुष्य होतं माझा परिचय होण्याच्या आधी मित्रमैत्रिणी त्यांचा ग्रुप सिनेमाला जाणं हॉटेलिंग करणं त्यांच्या लग्न तिने पाहिलेले आहेत. 1 मिनिट म्हणजे बघा सिनेमा पाहणं ह्या सगळ्या गोष्टी सुरू होत्या. अशा वेळेला असं नेमकं काय घडलं असेल की मुरड घातली स्वभावाला असं तुम्ही म्हणालात. पण त्यापूर्वी म्हणजे हा विषय तर येणारच. त्यापूर्वी होम मिनिस्टर या कार्यक्रमातला एक महत्त्वाचा प्रश्न असतो की तुमचं जमलं कसं? पहिली ओळख आमची खरं म्हणजे ऑपरेशन थिएटरमध्ये मी अॅनेस्थेशियात काम करत होते. म्हणजे मी पोस्ट ग्रॅज्युएशन करत होते अॅनेस्थेशियात आणि यांनी सर्जरीत घेतलं होतं. त्या ठिकाणी आमची ओळख झाली पहिल्यांदा एका पेशंटवर काम करताना अॅनेस्थेशिया आणि सर्जरी. त्यामुळे ओळख झाली. ओळखी तर मग हळूहळू मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर मग प्रेमात कधी झालं हे कळलंच नाही. अॅनेस्थेशिया म्हणजे भूल देणं. नाही म्हणजे रुग्णाला एखादं काही ऑपरेशन करायचं तर भूल दिली जाते बरोबर आहे ना. पण मग ती तशीच भूल थोडंसं डायव्हर्शन झालं तिचं बहुतेक. रुग्णाला भूल द्यायच्याऐवजी डॉक्टरला भूल द्या सर्जनला भूल दिली. तीच तुमची पहिली ओळख? त्यापूर्वीची कधी ओळख नव्हती भेट नव्हती काही? खरंच गंमत अशी की नागपूरला एकच मेडिकल कॉलेज होतं आणि एका बॅचला 200 मुलं असायची. हिची माझी ओळख का नव्हती कारण ही सिनियर होती मला. बरं. वरच्या वर्गात होती आणि वरच्या वर्गातले मुलं त्या काळात रॅगिंग करायचे. त्यामुळे आम्ही आमचे संबंध या लोकांपासून दूर ठेवत होतो. तर 5-5.5 वर्ष आम्ही एका कॉलेजमध्ये असताना आमची साधी तोंड ओळख नव्हती. किती असं योगायोग बघ कसा असतो की त्याच्यानंतर आम्ही लग्न करतो म्हणजे आधी ओळख नव्हती एका कॉलेजमध्ये 5-5.5 वर्ष असताना. पण जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशनला आम्ही एकत्र आलो आणि तोपर्यंत हिच्या काही मित्रमैत्रिणीचे लग्न झाले. हिची पण पुष्कळ ऑफर होती हिला लग्नाच्या. काय हो मी नेहमी गमतीने म्हणतो की हिला चॉईस खूप होता. खूप लोकांची इच्छा होती लग्न करायची आणि मग ते नाही म्हणत गेली आणि मग सगळ्यांनी आपापलं लग्न जुळवून टाकले. शेवटी कोण राहिला शेवटी
बघितलं आता ते रॅगिंग करतात हो की नाही पण तुमची पहिली भेट झाल्यानंतर घरी सांगेपर्यंतचा किती कालावधी होता? 4-5 महिने केले कारण अच्छा म्हणजे लगेच म्हणजे जेव्हा तुम्ही एकमेकांनी भेट झाली ठरलं त्यानंतर लगेच घरी सांगायचं असं निर्णय झाला? हा म्हणजे काय झालं की असं त्याला सुद्धा कारण घडलं हां की माझा मोठा भाऊ विकास तो सुद्धा तिथेच मेडिसिनमध्ये तो जॉईन करत होता आणि मग त्याच्या लक्षात आलं की इथे काहीतरी अफेअर चालू आहे आणि तोपर्यंत बाबांचं नाव बऱ्यापैकी लोकांना माहीत झालं होतं. विदर्भामध्ये अशी चर्चा फार होते मुलगा मुलगी एकत्र आले म्हणजे काहीतरी याच्यामध्ये गडबड सुरू आहे म्हणून. आणि त्यात बाबांचा मुलगा असं करतोय म्हटल्यावर त्यांनी योग्य ठिकाणी ती बातमी पोचवली म्हणजे बाबांच्या आईकडे. अच्छा गेली बातमी पोचवली त्यांनी. तो मोठा भाऊ नॅचरली त्याला थोडंसं खटकणारच पण बाबांनी आणि म्हणून मग घाई करणं भाग होतं. मग आता बाबांपर्यंत बातमी गेली. मग आपल्या आईवडिलांनी मी सांगितलं तसं असं ठरवलं आहे. मग त्यांचा विरोध होताच. मग बाबांकडनं बाबांकडनी काय केली बाबा खूप प्रॅक्टिकल होते. बाबांनी त्याच्यात जेव्हा विकासने सांगितलं की असं असं चालू आहे म्हटलं हिला आणि मला ताबडतोब आनंदवाने बोलावून बोलवलं. तर ती हिची आनंदवानं ती पहिली भेट. म्हणजे बाबा आमचे कुष्ठरोग्यांचं काम करतो याच्या पलीकडे काही माहिती नव्हतं नागपूरच्या लोकांना. मग ती पहिली भेट ह्याची आनंदवान यांनी बघितलं. मग काय होतं त्या दिवशी किंवा त्या दिवसाचा एक्सपिरियन्स काय होता तुमचा अनुभव? आता गेल्या म्हणजे बाबा समोरच बसले होते. वरांडा होता छोटासा. बाबा बसलेले होते आणि आल्यावर नमस्कार केला त्यांनीच मला पहिला नमस्कार. पण बाबा आमचं कोण आहे मला पाहिलं नव्हतं कधी फोटोही नव्हता बघितला. त्यामुळे त्यांनी गेल्या मला नमस्कार केला. नमस्कार मी बाबा आमटे त्यांनी मला सांगितलं पहिल्यांदा. तर मग मी पण त्यांना खाली वाकून वगैरे नमस्कार केला. तेवढ्यात मग ताई पण बाहेर आल्या. मग ताईंना पण म्हणजे यांच्या आईला ताई म्हणत सगळेजण त्यांना नमस्कार केला मी. आणि मग बाबा आमटे म्हणाले की तुला माहीत आहे का प्रकाश कुठे काम करणार आहे ते? तर मी सांगितलं हो मला माहीत आहे. मग तरी तुझी तयारी आहे का म्हटलं. त्यांनी सांगितलं कुठेतरी जंगलात काम करणार आहे म्हणून. तर मग तरी तुझी तयारी आहे का? तर मी म्हटलं हो आम्ही ठरवलं आहे दोघांनी. तर मग ठीक आहे म्हणाले आता तू आनंदवन वगैरे बघून घे. मग आतमध्ये गेले मी. मग बाकीचं सगळं नंतर दाखवलं त्यांनी. आणि मग आनंदवन बघितलं म्हणजे तिथली शेती तिथे भरभरून असलेलं सगळं धान्य फळं भाजीपाला म्हणजे छान वाटलं एकदम खरं सांगायचं म्हणजे. आई बाबांना वगैरे तुम्ही कसं कन्व्हिन्स केलं? हो म्हणजे मी सांगितल्यानंतर म्हणजे पहिल्यांदा म्हणजे नकारत होता बराचसा. तू विचार कर लेप्रसी कॉलनीत जायचं हे करायचं तर आम्हाला काही बरं वाटत नाही. पण माझा ठाम निश्चय पाहिल्यावरती मग त्यांनी आनंदात जायचं कबूल केलं. म्हटलं तुम्ही जाऊन आधी बघून या बाबांना भेटून या बाबाताईंना आणि मग बोला काय बोलायचं ते. मग माझी बहीण पण मोठी बहीण पण डॉक्टर होती माझ्यापेक्षा जी मोठी आहे ती या लोकांना म्हणजे तिचा मिस्टर या लोकांना ओळखत होते कारण ते माझ्या चुलत दिरांच्या घराच्या जवळच राहायचे म्हणजे लागूनच होतं. त्यामुळे त्यांना माहीत होतं. मग त्यांनी पण सांगितलं असं काही नसतं कुष्ठरोग वगैरे लागत वगैरे काही नाही म्हणजे. आणि आईवडिलांनी हे पाहिलं की त्या मोठ्या बहिणी ते लव्ह मॅरेज होतं पोरी काय ऐकत नाही. त्यामुळे आता ही ऐकेलं असतं त्यांना कधी वाटलं. त्यामुळे मग त्यांनी तो विरोध सोडूनच दिला आणि स्वतः जाऊन आनंदवनात बाबांना वगैरे भेटले. सगळं पाहिल्यावर मग त्यांचा विरोध बराचसा मावळला. पण तुमच्याशी ते कधी बोलले मग आई बाबा यांचे? नाही मग ही मला तिच्या घरी घेऊन गेली. अच्छा हां टेन्शन आलं असेल. ते आले इकडे येऊन त्याने बघून गेल्यानंतर आनंदवन बघून गेल्यानंतर तोपर्यंत नव्हतो गेलो. त्यांच्या मनाची जेव्हा तयारी झाली तेव्हा मग हिच्याबरोबर. पण तेव्हा जाताना तुम्ही परत दोघेच? आम्ही दोघं गेलो होतो घरी. मग बाबा त्यांचा काही त्याच्यात संबंध नाही. त्यामुळे आम्ही पत्रिकेमध्ये असं स्पष्ट लिहिलं होतं छोटंसं पोस्टकार्ड की आम्ही उभय त्यांनी विवाहबद्ध व्हायचे ठरवलेले आहे आणि आपली सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. खाली आईवडिलांच्या सह्या ताईबाबा आणि हिचे आईवडील. अच्छा एवढंच जे आहे ते. हां एवढंच. आणि खाली आणखी एक महत्त्वाची सूचना अशी होती की आहेर घ्यायचं आणि आम्ही फार वेगळ्या तऱ्हेने लग्न करायचं ठरवलं. आणि आपसात चर्चा करून अतिशय वेगळ्या प्रकारे की आहेर त्या काळात खूप घ्यायची पद्धतच होती ती. आणि आपण नाही म्हटलं तरी लोक आणतात नंतर घेतात म्हणे काही नाही आता ते पत्रिका लिहायची फॅशन झाली आहे. त्यामुळे असं कसं आपण त्याला लोकांना हा मेसेज कसा पोचवला पाहिजे की आम्ही घेणार नाही आहे
तेव्हा विश्राम बेडेकर बघा योगायोगाने ते बाबांना भेटायला आले होते आणि आमचं लग्न ठरलेलं नाही याच्यावर चर्चा करू. त्यांनी सहभाग घेतला. तर मी थोडंसं याच्यात मी म्हटलं की अहेर आणल्यास अपमान होईल असं लिहूया का आपण. ते काय एकदम ते ज्यांना शॉक बसला. तुम्ही मनाप्रमाणे लोकांना बोलवता म्हणजे असं कसं लिहिता. मग त्यातून आपण काहीतरी मार्ग काढूया म्हणून अहेर स्वीकारण्यात येणार नाही याबद्दल दिलगीर आहे हे शेवटचं वाक्य अच्छा खाली लिहिलं होतं. दिलगीर आहे. आणि त्याप्रमाणे पाहिलं आम्ही हात रुमालाची सुद्धा देवाणघेवाण नाही किंवा कोणाकडून काही एक पैशाची नाही. एक म्हणजे एक नंबर एक. दुसरं होती की आणि असं मी म्हटलं की आम्ही म्युन्सिपाल्टीच्या शाळेमध्ये शिकलो जिथे संस्कृत नव्हतं आणि लग्न आपण वैदिक पद्धतीने करतो भटजी संस्कृतमध्ये मंत्र म्हणतो. तर ते आम्हाला काही समजणारच नाही म्हणून भटजी बाद केला. अच्छा लग्नाला भटजी नाही. भटजी नाही. भटजी नाही. लग्न आनंदवनात करायचं कारण आनंदवनाचा संसार हे 2000 लोकांचा होता. हे सगळे कुष्ठरोगी अंध आपण घेऊन नागपूरला गेलो असतो इतर कुठले सिव्हिलाइज लोक आले नसते लग्नाला. एकच मिनिट पण ह्या ज्या सगळ्या गोष्टी हे सांगतायत त्या सगळ्याला तुमची मान्यता होती. हे त्यांनी मला जडो करून बिंबायचं आणि मी माझ्या आई वडिलांना कमी पण मला प्रश्न पडलाय की असं बघा ना की भटजी नाही आता परत आलं ना टेन्शन. पण तुमचे आई बाबा म्हणणारच ना आता भटजी नाही म्हणजे लग्न कसं होणार. हो ते संघाचे परत संस्कार आई वडील संघाचे म्हणजे खास अशा वेळेला आता भटजी नाही. आधी पत्रिकेत असं लिहिलं त्याच्यानंतर भटजी नाही. भटजी नाही. त्याच्यानंतर गोड नाही लग्नात. लग्नात लाडू नाही. लाडू नाही म्हणजे गोड काही नाही. गोड काही नाही कारण काय तर मराठवाड्यात दुष्काळ होता 1972. त्या काळात इतकी सोयी नव्हत्या म्हणजे दुष्काळात खरोखरच हा लोकांचे भूकबळी होत होते. अशा वेळेला आपण साधेपणाने लग्न करावं असं करून आणि मग आता सामाजिक कार्यात आपण पडलो आहे. एक मिनिट आता सगळ्यांना उत्सुकता असेल की लग्न मग झालं तरी कसं. कारण आता बघा भटजी नाही म्हणजे मंत्रोच्चार नाही. त्याच्यानंतर आंतरपाठाबद्दल सुद्धा प्रश्न आहे तो होता की नव्हता याबद्दल. आता हे स्वागत झाल्यानंतर गप्पांना पुन्हा सुरुवात करणार. महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात जगभरात जिथे जिथे लग्न होतात तिथे तिथे आली लग्न गटी समीप नवरा वगैरे ऐकायची सवय असते. आता मला सांगा मला उत्सुकता आहे की आता हे लग्न झालं तरी कसं. मग आम्ही याच्यात पर्याय शोधला. एक तर रजिस्टर लग्न करायचं. तर ही म्हणाली की आणि बाबा पण म्हणाले की याच्यात लोकांचा सहभाग नसतो. रजिस्टर लग्नामध्ये 2 विटनेस पुरे होतात. हो तर लोकांना कसं वाटेल की आपल्या मुलाचं इथे लग्न होतं आहे तर त्यांचा सहभाग. मग आम्ही मामा क्षीरसागर नावाचे गांधीयन होते. ते ब्रह्मचारी होते. दाढी वाढवलेले आचार्य मामा क्षीरसागर. त्यांना बाबांचे मित्र होते. त्यांना सांगितलं की तुम्ही लग्न लावाल का. तर ते आनंदाने तयार झाले. अरे वा. हो अशा लग्नाला माझा जर सहभाग होत असेल. अण्णासाहेब सहस्रबुद्धे ते पण ब्रह्मचारी होते. तर ते पण स्वतः आले होते. त्या काळचे प्रसिद्ध गांधीवादी होते. ते ब्रह्मचारी होते आणि त्यांनी लग्न काय वेगळं. हा म्हणजे असं आणि मग आनंदवनातल्या लोकांनी खूप उत्साहाने त्यामुळे आनंदवनात लोकांना बरेच वर्षात तिथे काहीच फंक्शन झालं नसेल आणि उत्साह खूप सगळ्यांना की आपल्या म्हणजे बाबांच्या मुलाचं एरियात होणारं पहिलंच लग्न. बाकी कारण विकास तो मोठा असं नाही राहिलेलंच होतं आणि बाकी बहिणी लहान होत्या. तर हे पहिलंच लग्न त्यामुळे सगळ्यांना खूप उत्साह होता. खूप डेकोरेशन वगैरे केलं होतं पण सगळं नॅचरल येतं. म्हणजे आनंदात जे काही पिकतं धान्य किंवा फळं भाजीपाला या सगळ्या याचं वेगवेगळ्या प्रकारचं डेकोरेशन तिथे केलं त्यांनी. आणि बाकी काय म्हणजे ह्या सगळ्या डेकोरेशन वगैरे केल्यानंतर अंतरपाठ ठेवायचा नाही असं ठरलं. अंतरपाठ नव्हता. माझ्या मनातला प्रश्न तुमच्याही मनातला प्रश्न सुरू आहे इतका वेळ म्हणजे अंतरपाठ पण नाही. अंतरपाठ पण नव्हता. सप्तपदी होती. ते सगळं म्हणजे संस्कृत जे आहे त्याचं सगळं मराठीकरण केलं. मग छान ती पावलं बिवलं काढली सगळ्या कुष्ठरोग्यांनी. त्याच्यात रांगोळ्या भरल्या बायकांनी वगैरे. आणि मग मंगलाष्टकं कोणते म्हणायचे तर हे रेग्युलर मंगलाष्टकं म्हणायचे नाही म्हणून बाबांनी स्वतः वेगळे मंगलाष्टक केले आमच्या लग्नासाठी. कवितासारखे मंगलाष्टक केले. एखादी आहे आठवेल नाही ना 2 ओळी आठवत नाही आहे पण ती लिहिलेली कविता असेल. पण आणि ती म्हणजे ते मंगलाष्टक म्हणून म्हणण्यात आले कविता म्हणून. फक्त मग हार फक्त आम्ही एकमेकांना घातले आणि सप्तपदी ते झाल्याशिवाय लग्न होत नाही म्हणून तेवढे सप्तपदीचे ते मराठीत सगळे मंत्र म्हणून सप्तपदी झाली आणि तेवढ्या याच्यावरती आमचं लग्न संपलं. 20 मिनिटात आमचं लग्न. अरे बरं आहे. आणि कसा योग चांगला होता बघा. म्हणजे लग्न कुठल्या दिवशी करायचं मुहूर्त बघायचाच नव्हता. रविवार
हा मुहूर्त आमच्या तर मुहूर्त. आमच्या इथे सगळ्यांचे लग्न रविवारी झाले. रविवारी सगळ्यांचे लग्न करायचे कारण तोच मुहूर्त आमचा रविवार म्हणजे मुलगांना सगळे जणांना व्यवस्थित येता येतो. कोणाला सगळ्यांना सुट्टी असते त्या दिवशी. सुट्टी हा हीच मुहूर्त. भावना की सुट्टी आहे, सगळे येऊ शकतात, तो मुहूर्त. आमच्या मुलांची पण लग्न रविवारीच. मी त्या गमतीने सांगतो की ज्याला मुहूर्त नाही, ज्याचं काही वैदिक पद्धतीने लग्न न झालेल्या लग्नाला, अशा लग्नाला 42 वर्ष पूर्ण झाले आज. अरे वा, 42 वर्ष. या 42 वर्षाचा प्रवास आपण ऐकणार आहोत. त्याचबरोबर सर्वत्र प्रदर्शित झालेला चित्रपट प्रकाश बाबा आमटे, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झालेला आहे. या चित्रपटाबद्दल उत्सुकता प्रत्येकाला आहेच, कारण बाबांनी केलेलं कार्य, त्यानंतर डॉक्टर प्रकाश आमटे आणि त्याचबरोबर मंदाकिनी म्हणजे मंदाताई आमटे यासुद्धा ज्या पद्धतीने या सगळ्या 42 वर्षाचा प्रवास आहे यावर म्हणजे कसं जमलं असेल, कसं केलं असेल, यासाठी आपण क्षणभरही उत्सुकता ताणून न ठेवता जिथे म्हणून जाता येईल तिथे जाऊन हा चित्रपट प्रत्येकाने बघावं. या चित्रपटाविषयी गप्पा मला मारायच्याच आहेत. या चित्रपटाविषयी म्हणजे त्यातल्या अभिनेत्यांविषयी, त्या एकंदर अनुभवाविषयी, या दोघांच्या 42 वर्षाच्या प्रवासाविषयी सुद्धा गप्पा मारणार आहोत. पण त्यासाठी तुम्हाला बघावा लागणार आहे एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर पॉवर्ड बाय फॉर्च्यून ऑइल्स अँड फूड्सचा पुढचा भाग.